शेतकरी बंधूंना नमस्कार. चर्चा करू शेतीची आणि कास धरू प्रगतीची या कृषी विभागाच्या वेबिनार मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेलं आहे. आपण हरित क्रांतीच्या एका युगामध्ये जर आपण पाठीमागे जाऊन बघितलं तर भारतामध्ये त्यावेळी अक्षरशः अन्नधान्याची इतका तुटवडा होता की आपल्याला परदेशातून अन्नधान्य कधी येते याची वाट बघावी लागत होती. त्यानंतर हरित क्रांती घडली, पण त्या हरित क्रांतीमध्ये भात आणि गहू या मुख्य अन्नधान्य पिकावरती भर द्यावा लागला. त्यानंतर हरित क्रांतीमध्ये भारत आज या पोझिशनमध्ये आहे की आज आपण निर्यात करतो आहे अन्नधान्याची. पण या सर्व प्रक्रियेमध्ये आपली पारंपरिक किंवा ज्यांना आपण अतिशय पौष्टिक असणारी, आपल्या आरोग्याकरता अतिशय आरोग्यदायी असणारी जी तृणधान्य पिकं होती, पौष्टिक तृणधान्य आपण आज संबोधतो, तर ती पिकं, त्यांचं क्षेत्र, त्यांचं उत्पादन, ह्या गोष्टी हळूहळू मागे पडत गेल्यामुळं तृणधान्यांचं आपल्या आहारामध्ये आज अत्यंत प्रमाण कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला पौष्टिक तृणधान्याच्या कमतरतेमुळे आपल्या न्यूट्रिटिव्ह आपल्या डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये तयार होत चाललेली आहे. विविध प्रकारच्या रोगांचे बाधा आपल्यामध्ये होत असल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज कृषी विभाग 25 जून 2023 ते 1 जुलै 2023 या सप्ताहामध्ये कृषी संजीवनी सप्ताह राज्यभर राबवत आहे. तर या सप्ताहाचा आज दुसरा दिवस आहे. आजचा आपला विषय आहे पौष्टिक आहार प्रसार दिन. तर नेमकं पौष्टिक आहार काय आहे, त्याचं आहारातील महत्त्व काय आहे, ती तृणधान्य कोणते आहेत, त्यांची वर्गवारी काय आहे, शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काय संधी आहेत, शेतकरी त्याच्या लागवडीमध्ये काय काय करू शकतो, त्याचे मार्केटिंगच्या फॅसिलिटीज काय आहेत, कृषी विभाग त्याच्यामध्ये काय काय करतो, या सर्वाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेकरता आज आपल्यासोबत आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत श्री शिवकुमार सदाफुले सर, जे कृषी उपसंचालक आहे, कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे येथे. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. यासोबत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सोनम कापसे, ज्या कॅन्सर जेनेटिक्स आणि रिसर्च या विषयामध्ये तज्ज्ञ आहेत. मॅडम, आपलंही या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. तर आपण आजच्या चर्चेला सुरुवात करूया सदाफुले साहेबांच्यापासून की 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून आपल्या संयुक्त राष्ट्र महासंघाने जाहीर केलेलं आहे. त्याची संकल्पना काय आहे सर? मुळात 2018 साली ही संकल्पना उदयास आली होती. 2018 साली आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरं केलं गेलं आणि हीच संकल्पना पूर्ण जगामध्ये सर्वांना माहीत व्हावी, या पौष्टिक तृणधान्य पिकांचं महत्त्व अधोरेखित व्हावं, याकरिता संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आपले भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी ही संकल्पना मांडली. आणि त्या संकल्पनेला त्या ठिकाणी या पौष्टिक तृणधान्य पिकांचं महत्त्व समजून घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने याला मान्यता दिली गेली. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरं करण्यास सुरुवात झाली. अच्छा, तरी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या पौष्टिक तृणधान्यांची लागवड करावी, त्या शेतकऱ्यांच्याकडचं लागवडीचं क्षेत्र वाढावं, याकरता कृषी विभाग काय प्रयत्न करत आहे? महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे ज्याच्यामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकांची लागवड केली जाते. यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा या प्रमुख पिकांचा समावेश आहे. यामध्ये आपल्याला महाराष्ट्रात इतर लघु तृणधान्य पिकांकडेही लक्ष देणं या गरजेचं ठरतं. या पिकांचा जनमानसामध्ये वापर वाढावा, आहारामध्ये त्यांचा समावेश व्हावा, याकरिता आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, कृषीमंत्री माननीय श्री अब्दुलजी सत्तार साहेब हे सर्व या बाबीकरिता आग्रही आहेत. महाराष्ट्रामध्ये होत असलेले काम आणि महाराष्ट्रामध्ये असलेले पोटेन्शियल हे आपल्या पौष्टिक तृणधान्य पिकांची विकास करून कशाप्रकारे त्याचा नावलौकिक करता येईल, याकरिता आपण हे प्रयत्न करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्र मिलेट मिशन ही संकल्पना उदयास आलेली आहे. महाराष्ट्र मिलेट मिशन या अंतर्गत 250 कोटी रुपयांची तरतूद विविध योजनांच्या माध्यमातून केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान, आत्मा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग प्रक्रिया योजना, स्मार्ट योजना आणि पोकरा या सर्व योजनांच्या माध्यमातून आपल्याला या पिकांचा विकास आणि या पिकांची प्रगती साधायची आहे. या पिकांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सप्तसूत्री हाती घेतली आहे. ही सप्तसूत्री अशा प्रकारे आहे. यामध्ये प्रथमतः उत्पादन व उत्पादकता वाढ, पोषण मूल्य व आरोग्यविषयक
फायदे, मूल्यवर्धन प्रक्रिया व पाककृती यांचा विकास, नवउद्योग व व्यावसायिक दृष्टिकोन तयार करणे, प्रचार प्रसिद्धी व जनजागृती, निर्यात वृद्धी करणे आणि धोरणात्मक निर्णयातून याची अंमलबजावणी करणे, अशा या सप्तसूत्रीमार्फत आपण या पिकांचा विकास आणि या पिकांची प्रगती साधणार आहोत. क्षेत्रवृद्धीसाठी पीक प्रात्यक्षिके, बियाणे मिनिकिट वाटप, शेततिथे पौष्टिक तृणधान्य मोहीम या बाबींवर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना या पिकांचं बियाणं मिळावं आणि या सुधारित बियाण्यांचा वापर करून या पिकांची लागवड व्हावी, त्याचं उत्पन्न वाढावं, हा याचा प्रमुख हेतू आहे. तसेच महाराष्ट्र मिलेट मिशनच्या अंतर्गत आपण विविध कार्यक्रम, विविध उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवलेले आहेत. केंद्र शासनाने महाराष्ट्राकरिता फेब्रुवारी 2023 हा महिना एक डेझिग्नेटेड मंथ म्हणून आपल्याला दिला होता. या प्रमुख महिन्यामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये अभियानाची सुरुवात केली. यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं महाराष्ट्र मिलेट मिशनचं. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण पूर्ण क्षेत्रीय स्तरावरती पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले, ज्यामध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सव होते, मिलेट दौड होत्या, वॉक फॉर मिलेट होतं, त्यानंतर मिलेट ऑफ द मंथच्या विविध संकल्पना होत्या, पीक प्रात्यक्षिकांचं आयोजन होतं, आहार तज्ज्ञांची विविध व्याख्यानं होती आणि पाककृती आणि पाककला स्पर्धांची पण आपण जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावरती आयोजन केलेलं आहे. अशा प्रकारे आज तागायत या सर्व विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकूण 29,000 कार्यक्रम आपण घेतलेले आहेत. या 29,000 कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण या पिकांची प्रचार प्रसिद्धी जनमानसांमध्ये केलेली आहे आणि याचं आहारविषयक महत्त्व सर्व जनतेमध्ये पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पौष्टिक तृणधान्यांना मिलेट तसेच श्रीअन्न म्हणून देखील संबोधले जाते. या पिकांचं जनमानसामध्ये प्रचार प्रसिद्धी होण्याकरिता आपण क्षेत्रीय स्तरावरती महाराष्ट्र शासनाने 29,000पेक्षा अधिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण या पिकांचं आरोग्यविषयक महत्त्व, आहारामध्ये असलेलं त्याचं विविध पैलू हे नागरिकांच्या समोर मांडलेले आहेत. या पिकांचं व्यवस्थित कार्यक्रम हा जो महाराष्ट्र मिलेट मिशनचा कार्यक्रम आहे हा व्यवस्थित राबवला जावा, याकरिता राज्य पातळीवरती या पिकांच्या विकासाकरिता राज्यस्तरीय सुकाणू समिती तसेच क्षेत्रीय स्तरावरती काम करण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल स्थापित करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय कृती दलाचे अध्यक्ष मान्य श्री सुनील चव्हाण आयुक्त कृषी हे आहेत. त्यांचाच आग्रह होता की या सर्व पिकांचं क्षेत्रीय स्तरावरती त्याची लागवड पद्धती, त्या पिकांचं महत्त्व काय आहे, आहारामध्ये त्याचं असणारं महत्त्व, या सर्व बाबी एका पुस्तकाद्वारे त्यांना समजाव्या, याकरिता आपण शेतकरी मासिक हे फेब्रुवारी 2023 या महिन्यामध्ये काढलं होतं. हे मासिक आपल्याला कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. तसेच कृषी विभागाने जे काय आपण काम करत आहोत, या दोन्ही समित्या ज्या काम करत आहेत ते काम आपल्या एका माहिती पुस्तिकेच्याद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पूर्ण समितीमध्ये फक्त कृषी विभागात नसून तर इतर विभागांचा देखील समावेश आहे. याच्यामध्ये आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, सामाजिक कल्याण विभाग, आरोग्य विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग अशा विविध विभागांचा समावेश आहे. या सर्व विभागांच्या मदतीने आपण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शेवटी एवढं सांगेन, उतरंड पौष्टिक तृणधान्याची आरोग्य सुधारेल नागरिकांची. याच विषयावर आपण एक डिटेल चर्चा करूया. आज आपल्यासोबत आहेत सोनम कापसे मॅडम, ज्या मिलेट रिसर्चमध्ये एक्सपर्ट आहेत. मॅडम नमस्ते. तर जसं सदाफुले साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे ह्या 10-11 मिलेट जे सांगितले त्यांनी पौष्टिक तृणधान्य, तर यांचं क्षेत्र वाढवण्याची गरज आहे किंवा त्याच्याबद्दल जनजागृती करणं आवश्यक आहे. तर या पौष्टिक तृणधान्यांची गरज काय आहे नेमकी आज? हे बघा, आपण जेव्हा भारताबद्दल बोलतो तेव्हा सर्वात मेजर आहे वुमेन चाइल्ड हेल्थ. आणि आपल्या इथे अजूनही अनिमियाचं प्रमाण खूप जास्त आहे. चाइल्ड माल न्यूट्रिशनचं प्रमाण खूप जास्त आहे. इन डेव्हलपिंग कंट्रीज, आफ्रिकन एशियन कंट्रीजमध्ये हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि गहू किंवा तांदूळ याच्या व्यतिरिक्त मिलेटकडे वळून आपण कशा पद्धतीत ह्या दोन्ही समस्यांवर मात करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. आय थिंक मिलेट्ससाठी लाईफस्टाईल डिझिजेस आणि मिलेटचा युसेज हा पण एक खूप महत्त्वाचा
पॉईंट आहे, कारण की आपण जेव्हा व्हीट किंवा राईस घेतो त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे इमिजिएट त्याचं शुगरमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याच्यामुळे त्या डिझिजेसला मात करणं किंवा त्या डिझिजेसवर नियंत्रण आणणं हे खूप कठीण होऊन जातं. पण मिलेट्समध्ये सोल्युबल इनसोल्युबल फायबर्सचं कंटेंट जास्त आहे आणि त्याला खूप इझिली आपलं गट डायजेस्ट करू शकते. जे आपले प्रीबायोटिक प्रोबायोटिक आपण म्हणतो त्या एन्झाईम्समध्ये पण मिलेट इज मोर बेनिफिशियल. युरोपियन कंट्रीजमध्ये जर आपण गेलो, वेन वी टॉक अबाउट मिलेट एक्सपोर्ट्स, तेव्हा डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स म्हणजे ग्लुटेन इंटॉलरन्स ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना भारतात मिलेटच्या संदर्भात एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त ओपन होतात. तर नॉट जस्ट द न्यूट्रिटिव्ह कन्झम्पशन बट ॲट द सेम टाईम मार्केट प्लेसमेंट ऑफ मिलेट हे पण खूप महत्त्वाचं आहे. मिलेटचं कन्झम्पशन हे खूप जास्त डिझिजेसला बरं करण्यासाठी त्याचा उपयोग आहे, त्याच्यातून फायदे होऊ शकतात. हे आपण सगळ्यांनी वाचलं आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे. पण हाय फायबर लेवलने काय होतं, लो डेन्सिटी लायकोप्रोटीन म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल याच्यावर नियंत्रण घेता येतं. सिमिलरली तुम्ही जर हार्ट डिझीजची रिस्क असेल तेव्हाही तुम्ही गव्हाचं प्रमाण कमी करून किंवा राईसचं प्रमाण कमी करून मिलेटकडे तुमचं डाएट चेंज केलं पाहिजे. मॅग्नेशियम कंटेंट हा मिलेटमध्ये खूप हाय आहे कम्पेअर्ड टू अदर ग्रेन्स आणि मॅग्नेशियम बोन स्ट्रेंथसाठी म्हणजे पुढे जाऊन जे आपलं दुखणं सुरू होतं ॲज वी एज, म्हणजे जसं हार्मोनल इम्बॅलन्स सुरू होतो किंवा हार्मोनल ड्रॉप सुरू होतो तेव्हा ॲज वी एज मॅग्नेशियमचं रिक्वायरमेंट खूप जास्त आहे, फॉस्फरसचं रिक्वायरमेंट खूप जास्त आहे. हे सगळे घटक मिलेटमध्ये कम्पॅरेटिव्हली टू व्हीट अँड राईस जास्त आहेत. त्यामुळे ह्या एक खूप बॅलन्स्ड याचं सेवन झालं पाहिजे मिलेटचं आणि हे इन्कॉर्पोरेशन आपल्या डे टू डे लाईफमध्ये झालं पाहिजे. अच्छा, म्हणजे नुसतं खाण्यापुरतंच नाही तर एखाद्या आहारावर नियंत्रण करण्याकरता सुद्धा एक उपचार म्हणून आपण त्या मिलेटचा वापर करू शकतो. येस. आता शेतकरी बांधवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण ग्रो करणे म्हणजे शेतकऱ्यांनी लागवड करणे हा महत्त्वाचा विषय आहे. कारण आपल्याकडे पारंपरिक पिकं जी आहेत म्हणजे भात असेल, गहू असेल यांची लागवड शेतकरी पारंपरिक पद्धतीने करतोच आहे. पण जे तंबाखू असेल किंवा ऊस असेल, कापूस असेल अशी नगदी पिकंसुद्धा शेतकरी लावत असतो. तर ह्या पौष्टिक तृणधान्याची जी पिकं आहेत जी आता सदाफुली साहेबांनी 10-12 पिकं सांगितली, तर याच्यामध्ये या पिकांचा आपण म्हणजे व्यावसायिक तत्त्वावर शेतकरी लागवड करू शकतो का? त्याच्यातून शेतकऱ्यांना काय भविष्यामध्ये संधी आहेत की त्यांना अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर यांचं लागवड होऊ शकते का? हो, नक्कीच. आता जर आपण आपलं CAGR बघितलं 9.2% इन्क्रीज आहे 2022 पासून ते 2023 मध्ये आणि इंडिया मिलेट बेस्ड पॅकेज फूडचं मार्केट 9.1 मिलियनने USDने ग्रोथ आहे. तर आय थिंक इट्स अ व्हेरी प्रॉमिसिंग ग्रोथ, कारण की करोनानंतर आपण जास्त ऑर्गॅनिक आणि हेल्थ फूडकडे इन्क्लाइन झालो आहोत आणि आपल्याला असं वाटतं की इम्युनिटी हे एका रात्रीत काढा घेतल्याने किंवा काही औषधं घेतल्याने नाही येऊ शकत. इम्युनिटी ही इनबिल्ड असते. लहान मुलांना जर तुम्ही पौष्टिक खाद्य दिलं, पौष्टिक धान्य दिलं तर जसे जसे ते मोठे होत जाणार त्याच्या बॉडीमध्ये ते जेनेटिक्स इम्युनिटी जी आहे ती डेव्हलप होत जाणार आणि त्याच्यावर भर पाहिजे की पौष्टिक धान्यांचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आणि लहान मुलांच्या आहारामध्ये, बायकांच्या आहारामध्ये, सिनियर सिटीजनच्या आहारामध्ये कशा पद्धतीत उपयोग करता येईल हे खूप गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांना याच्यामध्ये संधी आहेच, कारण की 82.7% इंडियन पॅकेज फूड हे एक्सपोर्ट होत आहेत आणि याची रिक्वायरमेंट जगभरात आहे. म्हणून श्री नरेंद्र मोदीजींनी इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट हे घोषित केलं आहे. आणि आफ्रिकासोबत आपण इंडिया ही वी आर अ लार्ज प्रोड्युसर अँड वी हॅव मल्टिपल सेगमेंट्स. म्हणजे तुम्ही जर ॲप्लिकेशन बेस्ड सेगमेंट्स जर बघितले तर लहान मुलांचं इन्फंट फूड, त्याच्यानंतर जेरियाट्रिक फूड, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट सिरियल्स, त्याच्यानंतर लॅक्टेशन सिरियल्स. म्हणजे तुम्ही जर बायफर्केशन केलं ॲप्लिकेशनचं तर बेकरी, ब्रेकफास्ट सिरियल्स म्हणजे चिल्ड्रन सिरियल्स याच्यामध्ये मल्टिपल सेगमेंट्समध्ये त्याची रिक्वायरमेंट आहे. सिमिलरली प्रोडक्ट बेस जर आपण गेलो तर ऑर्गॅनिक आणि रेग्युलर याचीही रिक्वायरमेंट हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यानंतर एव्हिएशन सेक्टर्समध्ये, त्याच्यानंतर टुरिझम अँड ट्रॅव्हल्समध्ये याची पण रिक्वायरमेंट आहे. सिमिलरली डिस्ट्रीब्युशन चॅनल्स आहेत, म्हणजे आजकाल सुपर मार्केट्स, ऑनलाईन मार्केट्स, हायपर मार्केट्स, या मार्केटमध्ये पण मिलेटचं अवेअरनेस वाढल्यामुळे मिलेटची रिक्वायरमेंट वाढत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कॅश क्रॉपसोबत एक्सपोर्ट, त्याच्यानंतर व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स, ह्या प्रोडक्ट्सवर भर दिला पाहिजे. कारण की हे एक सस्टेनेबल ॲग्रिकल्चरकडे ही पहिली स्टेप आहे आणि ह्या स्टेपमधून कॅश क्रॉपच्याच लेवलने फार्मर्स रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. अच्छा, जसं आपण आता विषय निघालाच आहे आपला की
बाय प्रॉडक्ट्स काय काय असू शकतात त्याच्यामध्ये? कारण शेतकरी एकदा समजा शेतकऱ्यांनी एखादं तृणधान्य ग्रो केलं, शेतामध्ये लावलं, तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये संधी काय, त्याचे काय कोणते बाय प्रॉडक्ट होऊ शकतात, किंवा बेसिकली त्यांचे कॅटेगरीज काय आहेत त्याच्यामध्ये? पण तुम्ही म्हणतात तसं 3-4 कॅटेगरीज असतील, त्यामध्ये काय बायफर्गेशन आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कोणकोणते उत्पादनं ते घेऊ शकतात जेणेकरून त्यांना मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळेल? बरोबर. आता ॲज पर माय रिसर्च 3 कॅटेगरीज आहेत: अर्बन मिलेट्स, सुपर मिलेट्स आणि सुडो मिलेट्स. अर्बन म्हणजे आपण ज्वारी, बाजरी, नाचणी हे सर्वात जास्त प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वापरलं जातं आणि याचे न्यूट्रिटिव्ह कंटेंट जर तुम्ही बघितले, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स हे व्हीट आणि राईसच्या जवळ आहे, पण त्यांचं फायबर कंटेंट जास्त आहे. तर याच्याहून लाभदायी जे आहे ते आहे सुपर मिलेट्स. सुपर मिलेट्समध्ये तुमचं बार्नयार्ड, लिटिल, कोर्सो, कोडो, त्याच्यानंतर ब्राऊन टॉप असे मिलेट्स येतात आणि याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह कंटेंट, मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे पोटॅशियम, मॅग्नेशियम ह्याचा कंटेंट, त्याच्यानंतर फायबर, सॉल्युबल इनसॉल्युबल फायबर्स याचा कंटेंट जास्त आहे आणि डिझीज स्पेसिफिक म्हणजे लाईफस्टाईल डिझिजेस किंवा चिल्ड्रन मालन्यूट्रिशन किंवा अनेमिया असे वेगळ्या जे आपल्या भारतामध्ये दिसणारे न्यूट्रिशन बेस्ड इश्यू आहेत त्याच्यासाठी हे सर्वात जास्त लाभकारी आहे. त्यामुळे सुपर मिलेट्स आणि अर्बन मिलेट्स म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणीच्या पलीकडे जाऊन आपण कुटकी, राळा, सवई, त्याच्यानंतर वरई आणि फॉक्सटेल, कोडू अशा मिलेट्सचा उपयोग आपल्या डे टू डे डाएटमध्ये इन्क्लूड केला पाहिजे. कारण की लाँग स्टँडिंग डिझिजेस, कोरोनासारखे वेगवेगळे एपिडेमिक्स हे भारतात, जगभरात येतच राहणार आहेत, पण त्यांना कॉम्बॅट किंवा इम्युनिटी जनरेट करणारे ग्रेन हे आपले ॲन्सेस्ट्रल ग्रेन्स म्हणजे मूलभूत हा एक खजिना आहे ज्याच्यातून पारंपरिक धान्य, हो, पारंपरिक धान्य आहेत ज्याच्यामधून हा एक सुदृढ इम्युनिटीसाठी, हेल्थसाठी एक ट्रेजर आहे आणि आपण त्याचं युटिलायझेशन पुरेपूर केलं पाहिजे. ह्या 2 कॅटेगरी अर्बन मिलेट्स आणि सुपर मिलेट्स पलीकडे जाऊन सुडो मिलेट्स ही कॅटेगरी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये राजगिरा, ॲमेरंथ, क्विनवा एक नॉर्थ अमेरिकन ग्रेन आहे जो आता भारतामध्ये खूप हाय लेवलवर कोरोनानंतर बऱ्यापैकी त्याचा अवेअरनेस वाढलेला आहे. आणि बकवीट हा उत्तराखंड रिजनमध्ये जास्त ग्रो केला जातो आणि कुट्टू म्हणून त्याचा वापर होतो. तर हे तिन्ही ग्रेन्स पण मिलेट्स नाही आहेत, पण ते आर सुडो मिलेट्स. सुडो मिलेट्स म्हणजे ते सीड्स आहेत जे न्यूट्रिटिव्ह कंटेंट, त्याच्यानंतर त्यांचं मायक्रोन्यूट्रिएंट कंटेंट इज सिमिलर टू मिलेट्स आणि तेही खूप पौष्टिक आणि खूप सुंदर एक ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे व्हीट आणि राईससाठी. तर आता आपल्या शेतकऱ्यांनी जर, जसं तुम्हाला मगाशी विचारलं, शेतकऱ्यांनी जर यापैकी काही पिकं जर लावायची आपल्या शेतामध्ये ठरवली तर शेतकऱ्यांच्या समोर मुख्य प्रश्न असतो की याचं मार्केटिंग कसं करायचं किंवा मी याला विकणार कुठे, आणि जर मला चांगला भाव हवा असेल तर मला त्याच्यात प्रक्रिया करता येईल का, त्याच्यामध्ये काय संधी आहेत? ॲक्च्युली प्रोसेसिंगमध्ये मिलेट्सला खूप ऑप्शन्स ओपन झाले आहेत. म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट जेव्हा सुरू झालं श्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, तेव्हा प्रोसेसिंग स्टार्टअप्स, वेगवेगळ्या कंपनीज जे मिलेट डिकॉर्टिकेशनपासून तर मिलेट पावडर्सपासून तर मिलेट ग्रेन्सपासून मिलेट सिरियल्सपर्यंत वेगळ्या पद्धतीत मिलेटचा एन्हान्समेंट, व्हॅल्यू ॲड करता येईल याचा प्रयत्न करत आहेत. आणि आय थिंक शेतकऱ्यांसाठी खूप असे प्लॅटफॉर्म्स आता इस्टॅब्लिश झाले आहेत जिथे ते हे मूळ धान्य घेऊन त्याच्या वेगळ्या पद्धतीत पावडरी किंवा सिरियल्स किंवा पफ्स करून याच्यामधून नवीन व्हॅल्यू ॲड प्रोडक्ट्स करू शकतात. म्हणजे आधी भाकरी आणि म्हणजे ज्वारीची, नाचणीची भाकरी किंवा जास्तीत जास्त खिचडी याच्या पलीकडे जाऊन आता ब्रेड्स, केक्स, त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं चाइल्ड सिरियल्स, त्याच्यानंतर वुमेन रिलेटेड डाएट्स, जेरिॲट्रिक जे आपले सिनियर सिटिझन्स आहेत त्यांच्यासाठी पौष्टिक आहाराचे ऑप्शन्स, हे सगळे ऑप्शन्समध्ये मिलेटचा अवेअरनेस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणि अवेअरनेस वाढणार तर डिमांड वाढणार तर शेतकऱ्यांना कॅश क्रॉपसोबत एक ऑल्टरनेटिव्ह ग्रेन जो आपल्या पूर्ण इकोसिस्टमसाठी, नेचरसाठी खूप लाभदायक आहे. अँड वेन वी टॉक अबाउट सस्टेनेबिलिटी, त्या सस्टेनेबिलिटीला पुढे नेण्यासाठी इट इज वन ऑफ द मेजर पिलर. न्यूट्रिसिरियलचा युसेज आणि न्यूट्रिसिरियलचं फ्युचर हे खूप स्ट्रॉंग आणि पोटंट आहे. त्यामुळे त्या पद्धतीत त्याचं कृषी विभाग प्रसार करतच आहे आणि वेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण कंडक्ट करत आहे. तर आपण
अजून अवेअरनेस कसं जनरेट करू शकतो, शेतकऱ्यांपर्यंत पोचून ह्या न्यूट्रिसिरियल्सचे बायफर्केशन. आता सपोज प्रोसेसिंगचं एक सेपरेट लेक्चर होऊ शकतं ज्याच्यामध्ये डिफरंट प्रोसेसिंग टेक्निक्स कॅन बी यूज. CFTRIचे वेगळ्या मशिनरीज फॉर मिलेट ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहेत, वेगळे प्रोसेसिंग टेक्निक्स ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहेत. तर त्याचा वापर कसा करू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये न्यूट्रिसिरियल्सचं प्रमाण म्हणजे आपण पिढ्या ज्वारी, बाजरी, नाचणी हे खात आलो आहोत, राळा खात आलो आहोत, वरई खात आलो आहोत, पण आपण ते रोज डाएटमध्ये नाही टाकू शकत. आपण चपाती आणि भाताच्या पलीकडे जाऊन त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स कशा पद्धतीत अवेअरनेस जनरेट करू शकतो किंवा शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळे प्रोसेसिंग टेक्निक पोचू शकतो याचा भर दिला पाहिजे. अच्छा. पौष्टिक तृणधान्यामध्ये आपण राळा असेल, वरई असेल, ह्या जे पदार्थ आहेत यांच्यापासून बनलेले पदार्थ असतात, उपवासाची जनरली आपण वापरतो. तर हे पदार्थ आपण फार ऑकेजनली आपल्या आहारामध्ये येतात. तर आपल्याला आता गहू आणि भात असेल, ज्वारी असेल यांना जर त्यांना रिप्लेस करायचं असेल तर आपल्याला प्रॅक्टिकली त्यांना आहारामध्ये कसं समावेश करून घेता येईल, म्हणजे काय रेसिपीज आहेत किंवा काय पद्धती ज्याच्यामुळे आपण त्यांना आपल्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो. राईस, सर्व मिलेट्स जे आहेत म्हणजे बार्नयार्ड, कोरसू, राळा, कुटकी, वरई हे मिलेट सबस्टिट्यूट करू शकतात. म्हणजे जसं तुम्ही भात शिजवतात त्याच पद्धतीत हे मिलेट शिजू शकतो. हे न्यूट्रिसिरियल्स फक्त एवढाच डिफरन्स आहे की आपल्याला हे थोडं 1-1.5 तास आधी भिजवावं लागतं. त्यांचं टफ कोटिंग असतं, फायबर कंटेंट जास्त असतो, त्यामुळे तो लवकर शिजवण्यासाठी त्यांना भिजवून ठेवावं लागतं. आणि कोणत्याही भाताच्या डिशला म्हणजे पुलाव असेल, बिर्याणी असेल किंवा उपमा असेल किंवा पॉरेज असेल हे आपण मिलेटचा वापर करू शकतो. पण तुम्ही म्हणाल की डे टू डे एव्हरी डे हा यूज करणं कठीण आहे, पण तसं नाही आहे. म्हणजे जर तुम्ही त्याचं पावडर केलं, तुम्ही मिक्सरमध्ये करून आणा किंवा गिरणीमधून करून आणा, तर त्याचं पावडर तुम्ही वेगळ्या फॉर्म्समध्येच म्हणजे तुम्हाला ढोकळा करायचा असेल, डोसा करायचा असेल, इडली करायची असेल किंवा बिस्किट्स बनवायचे असतील, ह्या सगळ्या त्या पावडर फॉर्ममध्ये आपण वापरू शकतो. यांची बाइंडिंग कॅपॅसिटी कमी आहे, पण मार्केटमध्ये ऑर्गॅनिक बाइंडर्स अवेलेबल आहेत. तर आपण केक आणि बिस्किट्स हे या पिठामधून खूप इझिली घरी बनवू शकतो. आणि साखरेचा वापर जर नसेल करायचा तर जॅगरीसोबत पण हे मिलेट्स बाइंड होतात. तर आपण चिक्की किंवा लाडू जरी करायचा असेल तरी मिलेट्स खूप सुरेख पद्धतीत बाइंड होतात. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, व्हेरिएशन भाकरी आणि खिचडीकडे जाऊन त्याच्या पलीकडे जाऊन जर व्हेरिएशन्स बघायचे असतील तर मिलेट्स भाजून पीठ करणं भाजणीसारखं तयार होतं. मिलेटला फर्मेंट केलं तर इडली डोसासाठी पीठ तयार होतं. मिलेटला पफ केलं तर तुमचे आपण जे म्हणतो कॉर्नफ्लेक्स किंवा सिरियल्ससाठी किंवा चिवडा बनवण्यासाठी किंवा भेळ बनवण्यासाठी जर त्यांचे पफ बनवले तर पफ्स तयार होऊ शकतात. अजून खूप मायक्रो फाईन पावडरमध्ये जर त्याला कन्वर्ट केलं तर त्याचे बेवरेजेस पण होऊ शकतात. म्हणजे तुम्ही नाचणीचं दूध हे आजकाल मार्केटमध्ये खूप आहे किंवा मिलेट मिल्क हे पण मार्केटमध्ये वेगवेगळे ॲव्हेन्यूज ओपन होत असेल. आणि ज्या मुलांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे आणि दूध पचत नाही आहे त्यांच्यासाठी गाईच्या दुधापेक्षाही माइल्डर व्हर्जन हे मिलेटचं दूध आहे. तर तसं बघायला गेलं तर एक माइंडसेट आहे की आपल्याला आपले जे ॲन्सेस्ट्रल ग्रेन्स आहेत ते आपल्याला आपल्या डाएट्समध्ये इन्कॉर्पोरेट करायचे. कारण की जेवढं आपण वेस्टर्नाइज ट्रेंड्सकडे वळत चाललो आहोत, जेवढे आपण वेगळे ॲडव्हान्स फूड प्रोडक्ट्स, प्रोसेस प्रोडक्ट्स हे खात आहोत, तेवढं आपल्या इंडियामध्ये डिझीज पर्सेंटेज वाढत चाललं आहे. पिझ्झा बर्गर जसं ट्रेंड सुरू आहे सध्या, पिझ्झा बर्गरचं आपल्या भारतामध्ये फॉरेन फूड आहेत त्यांचं जास्त इंटेक सुरू झालेलं आहे, पण त्या प्रमाणात आजार पण त्याच प्रमाणात वाढलेले दिसत आहेत. व्हेरी ट्रू. आणि आजार पण वाढतच जाणार. त्यामुळे वी हॅव टू कम बॅक टू आवर बेसिक्स. आपण मिलेट्सपासूनही पास्ता बनतो, मिलेट्सपासून ब्रेड्स बनायला सुरुवात झाली आणि मल्टिपल ऑप्शन्स आहेत. आणि आता ज्या पद्धतीत ॲडव्हान्समेंट झाली आहे मशिनरीजची, तुम्हाला जास्त फरक नाही जाणवणार की गव्हाचा ऐवजी तुम्ही मिलेट वापरतात किंवा मैद्याच्या ऐवजी तुम्ही मिलेटचे बिस्किट खातात. तर त्या ॲडव्हान्समेंटमध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज इंटॅक्ट राहिलेले प्रोडक्ट्स हे खूप लाभदायक ठरतील. आणि इन्स्टंट जग झालं आहे, लवकर सगळं शिजलं पाहिजे, लवकर कुक झाले पाहिजे, तेही प्रोसेसिंग युनिट्स झाले आहेत. मिलेट नूडल्स म्हणा किंवा मिलेट पास्ता म्हणा, इन्स्टंट कुकिंग व्हरायटीज आणि ऑप्शन्स मार्केटमध्ये ऑलरेडी इस्टॅब्लिश आहेत सध्या. डॉक्टर सोनम आहेत या फक्त संशोधक किंवा डॉक्टर नाही आहेत, तर त्यासोबत एक त्या उद्योजिकासुद्धा आहेत. तर त्यांच्या त्यांनी कसा उद्योग सुरू केलेला आहे किंवा त्यांनी मिलेटपासून काय काय बनवतात, अगदी म्हणजे व्यावसायिक तत्त्वावर त्यांनी मिलेटचा कसा प्रयोग केलेला आहे आणि त्यांचा प्रवास कसा आहे हे नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना
आज ऐकायला आवडेल. मॅडम, तुमचा व्यावसायिक म्हणून प्रवास कसा तुम्ही सुरू केला त्याबद्दल थोडक्यात सांगा. ॲक्च्युली माझी मम्मी ही डॉक्टर आहे, उज्ज्वला कापसे, आणि ती गेल्या 26 वर्षांपासून शेती करत आहे. ऑर्गॅनिक शेतीमध्ये तिचा कल असल्यामुळे मिलेट्स हे आमच्या घरात गेल्या 20 वर्षांपासून वापरले जात आहेत. आणि आय थिंक सगळ्या मिलेट्स, न्यूट्रिसिरियल्सला, पौष्टिक धान्यांना आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीत, कशा पद्धतीत बनवता येईल, शिजवता येईल, याचा प्रयत्न आम्ही गेल्या 20 वर्षांपासून करत आहोत. आणि ते करत असताना जसे आपली जनरेशन आहे किंवा आपले जे मुलं आहेत त्यांची जनरेशन आहे, त्यांचा कल वेस्टर्नाइज डिशेसकडे जास्त आहे. त्यामुळे आम्ही मिलेट्ससोबत 2 कंपनीज फॉर्म केले, इंडिया मिलेट्स को आणि दुसरी टेरासीन फूड कॉर्प. टेरासीन हे पुण्यात FC रोडवर एक रेस्टॉरंट आहे, जिथे आम्ही लोकल ग्रेन्स वापरतो आणि इंटरनॅशनल डिशेस करतो. म्हणजे फ्रॉम मिलेट्स, कोडू, कुटकी, वरई, समई, या सगळ्या मिलेट्सला वापरून आपण मेक्सिकन, इटालियन, एशियन असे वेगवेगळे क्युझिन करतो. आणि त्याचा प्रतिसाद खूप सुरेख आहे. लोकांना ते खूप आवडतं. आणि हॉटेलमध्ये आल्यावर आपण म्हणजे लहान मुलगा असेल किंवा प्रेग्नंट बाई असेल किंवा डायबिटिक असेल किंवा कॅन्सर पेशंट असेल, ते विचार करतील की मला इथे काय खायला मिळेल ज्याच्याने मला त्रास होणार नाही. तर हॉटेलमध्ये आम्ही एक होलिस्टिक अप्रोच ठेवला आहे जेवणाचा. ऑनेस्ट फूड हे की आपले जे काही लोकल ग्रेन्स आहेत त्याच्यामधून आम्ही इंटरनॅशनल डिशेस बनवल्या आहेत वेगळ्या वेगळ्या. आणि त्याचा प्रतिसाद पुणेकरांनी खूप सुरेख दिला आहे. आणि दोन्ही कंपनीज खूप चांगल्या पद्धतीत शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे काम करत आहेत. आणि आय थिंक इंटरनॅशनली पण आमच्या प्रोडक्ट्सला खूप जास्त वाव मिळाली आहे. तर आमचा प्रयत्न सुरू आहे की जास्तीत जास्त डिझीज फ्री इंडियाकडे आमचा कल आहे. आणि आपण नेशन बिल्डिंगला हातभार कसं लावू शकतो त्याच्यावर मी फोकस करतो. आता तुमच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला रॉ प्रोडक्ट जे लागतात, रॉ मटेरियल जे लागतं, समजा तुम्हाला कुटके लागत असेल, सावा लागत असेल, तर हे तुम्ही कुठून घेतात? आता आमच्यासोबत एक 100च्या अधिक शेतकरी जोडलेले आहे. एक फार्म टू टेबल कॉन्सेप्ट आहे. आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना पण एक संधी आहे सस्टेनेबल क्रॉप्स ग्रो करायची, कारण की आम्ही त्यांना डायरेक्ट मार्केट देत आहोत. आणि आमच्या नेटवर्कमध्येही ह्या शेतकऱ्यांचे मटेरियल्स, वेगळे पौष्टिक धान्य हे आम्ही सेल करायला त्यांची मदत करत आहोत. तर एक सोशल इम्पॅक्ट जो आहे फार्मर्ससाठी, तो पण आम्ही ह्या दोन्ही कंपनीजमधून जनरेट करत आहोत. अच्छा. तर शेतकरी बांधवांना जसं आपल्याला सोनम मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे अनेक शेतकरी जवळपास या कंपनीशी, यांच्या हॉटेलशी जोडले गेलेले आहेत. अर्थातच ही शेतकरी बांधवांनासुद्धा एक संधी आहे की जर तुम्ही तुमचं उत्पादन, या पौष्टिक तृणधान्याचं उत्पादन तुम्ही घेत असाल तुमच्या शेतीमध्ये, तर सोनम मॅडमच्या जशा कंपन्या आहेत तशा अनेक कंपन्या हळूहळू आता भारतामध्ये उदयास येत आहेत. तर या कंपन्यांच्या माध्यमातून डायरेक्ट मार्केटिंग तुम्हाला लिंक एक उपलब्ध होऊ शकते. तर अशाच पद्धतीनं जर आपण कृषी विभागसुद्धा या संदर्भामध्ये मोठ्या मोहीम स्वरूपामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करत आहे. आजच्या भागामध्ये आज एकंदरीतच आपण तृणधान्य कोणती आहेत, त्यांचं आहारातलं महत्त्व काय आहे, त्यांचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभाग काय प्रयत्न करत आहे, शेतकऱ्यांनी त्यांची लागवड करावी, त्या पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ करावं, यासाठी कृषी विभाग कसा शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे, शेतकऱ्यांनी ह्या पिकांच्या लागवडीसोबत त्यांचं विपणन कसं करावं, प्रक्रिया कशी करावी, त्यामध्ये काय संधी आहेत, याचा थोडक्यात आजच्या भागामध्ये आपण चर्चा केलेली आहे. आजच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आणि आपलं मार्गदर्शन केलेले श्री शिवकुमार सदाफुले, कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय पुणे, तसेच डॉक्टर सोनम कापसे मॅडम, या दोघांचे मी कृषी विभागाच्या वतीने आभार मानते. आणि याचबरोबर कृषी विभागामार्फत जो आज आपण वेबिनारमध्ये चर्चा केली की यामध्ये पौष्टिक तृणधान्यांच्या प्रक्रियेमध्ये काय संधी आहेत, तर यावरचा एक वेगळा विशेष भाग आपण लवकरच या आपल्या वेबिनार मालिकेमध्ये आणणार आहोत. तर पुढच्या भागामध्ये आपण याबाबत चर्चा करूया की पौष्टिक तृणधान्यांच्या प्रक्रियेमध्ये काय संधी आहेत, त्यांचे काय मार्ग आहेत, ते सुरुवात कशी करता येईल, आपल्याला कोणकोणते प्रक्रिया उद्योग आहेत. तर तो भाग घेऊन आपण लवकरच तुमच्या भेटीला येणार आहोत. तर शेतकरी बांधवांना पुन्हा एक विनंती आहे की कृषी विभागाचा संकेतस्थळ, कृषी विभागाचं फेसबुक चॅनल, कृषी विभागाचं ट्विटर चॅनल, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या ज्या अद्ययावत योजना असतील, माहिती असेल, काही मोहिमा असतील, याबाबतची माहिती कृषी विभाग सातत्याने या आपल्या सोशल मीडियावरती अपलोड करत असेल. तर या सर्व संकेतस्थळांना, या सर्व ॲपला आपण निश्चितपणे व्हिजिट करा आणि कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीचा अवश्य लाभ घ्या. सरते शेवटी सर्व उपस्थितांचे आभार. आणि जे शेतकरी बांधव हा
आजचा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपल्या आजच्या वेबिनारची लिंक तुमच्या संपर्कातल्या इतर शेतकऱ्यांना निश्चित फॉरवर्ड करा आणि आपल्या या माहितीचा लाभ घ्या. धन्यवाद.